नमस्कार, मी संपदा. UCN विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सध्या आपण सगळीजण आयुष्यात नवीन काहीतरी करण्याच्या पाठीमागे असतो आणि खूप आपण असं म्हणतो ना की आयुष्यात दिवे लावले, असं आपण दिव्यांच्याही दृष्टिकोनातनं किंवा लाईट्स आपण जे वापरतो त्यातही खूप सतत अपग्रेड काय होत आहे याचा रिसर्च चालू असतो आणि त्या रिसर्चच्या अनुषंगाने आपण बघू शकतो की सध्या सगळीकडे LED लाईट्सचा वापर सर्रासपणे होतो आहे. पण हे LED लाईट्स आणखीन जास्त आपल्याकरता फायद्याचे कसे ठरू शकतात, त्यात काय आपलं नुकसान आहे आत्ताच्या ह्याच्यात आणि काय पुढे येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानानं आपल्याला आणखीन त्याचा चांगला वापर कसा करता येईल, कसा फायदा होईल, हा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि ह्यावर उत्तर शोधल्या गेलं आहे. आणि फार इकडे तिकडे कुठेही न जाता आनंदाची बाब ही की LED लाईट्सवर आणखीन चांगला प्रयोग किंवा आणखीन चांगलं LED लाईट्सला कसं आपण वापरू शकू ह्याच्यावर जो रिसर्च झाला आहे तो इतर कुठल्याही शहरातनं नाही तर आपल्या नागपूरमध्येच नागपूरच्याच लोकांनी, नागपूरच्याच टीमने केलेला हा रिसर्च आहे. तो काय रिसर्च आहे, त्यांना पेटंटसुद्धा मिळालं आहे, याबद्दल खूप सविस्तर अशी चर्चा आपण आज करणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमात. आणि चर्चा करण्याकरता खुद्द आपल्या सगळ्यांच्या ओळखीतले, कारण आपण बरेच जणांनी वाचलं पण असेल त्यांच्याबद्दल, डॉक्टर अभिविलास नखाते सर, जे की HOD फिजिक्स डिपार्टमेंट तायवाडे कॉलेज कोराडी इथले आहेत आणि त्यांनी हा रिसर्च त्यांच्या टीमबरोबर केला आहे. त्यांना आपण आज आपल्या या कार्यक्रमात इन्व्हाइट केलं आहे आणि या रिसर्चविषयी त्यांच्याचकडनं आता खुद जाणून घेऊया. सर नमस्कार आणि खूप स्वागत आपलं या कार्यक्रमात. जसं मी सुरुवातीला म्हटलं की LED लाईट्स सर्रास वापरल्या जात आहेत सगळीकडे सध्या, त्यामुळे LED लाईट सगळ्यांना माहिती आहेत. पण त्यात तुम्ही केलेला जो रिसर्च आहे, तुम्ही आणि तुमच्या टीमने मिळून, तर त्याविषयी सगळ्यात पहिले जाणून घ्यायची उत्सुकता ही की LED लाईट्सवरती रिसर्च व्हावा किंवा त्यांची आणखीन इम्प्रूव्हमेंट त्याच्यात व्हावी, ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि हा विषय निवडावा, कारण की रिसर्च करता भरपूर तुमच्यासमोर विषय असतील पण त्यातनं हा विषय निवडावा असं का ठरलं आणि कधी ठरलं? नाही, ह्यामध्ये बेसिकली जो रिसर्चची प्रेरणा जी मिळाली मला, तर मी इथे तायवाडे कॉलेजला प्रोफेसर आहे. तर तिथे असताना डॉक्टर तभाने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यांचं खूप चांगलं रिसर्चमध्ये नाव होतं. ते DSc आहेत, म्हणजे फिजिक्समध्ये खूप मोठी पोस्ट असते ती DSc, फार कमी लोक आहेत त्यामध्ये. ते प्रथम होते, म्हणजे पहिले व्यक्ती होते. तर त्यांचा एक दबदबा होता रिसर्चमध्ये. अल्ट्रासॉनिकचे जे युजेस त्यावेळेस सुरू झाले होते, तर ते युजेस पाहता जसं की अल्ट्रासॉनिक वेव्हच्या माध्यमात, अल्ट्रासॉनिक वेव्ज म्हणजे काय, तर जे आपण ज्या वेव्ज ऐकतो, जसं त्या फ्रिक्वेन्सी 20 किलोहर्ट्ज ते 20 हर्ट्ज ते 20 किलोहर्ट्ज पर्यंतच्या रेंजमधल्या आपण वेव्ज ऐकू शकतो त्यांचा आवाज, त्याच्यानंतरच्या नाही ऐकू शकत. तर त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे त्या पेनिट्रेट करून जात असतात मटेरियल्सला. तर त्या वेव्जच्या माध्यमातनं समाजामध्ये वेगवेगळे युजेस त्यावेळेस सुरू झाले होते. त्याचं एक खूप फॅड होतं अल्ट्रासॉनिकचं. तर एक तबाने सरांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक बोट धरून रिसर्च कसं करायचं हे आम्हाला शिकवलं. तर त्यामध्ये जसं त्यांच्या त्या युजेसमध्ये आपलं डेप्थ ऑफ सी म्हणजे समुद्राची खोली किती आहे, तर ह्या वेव्ज पाठवायच्या, पुन्हा वापस रिफ्लेक्ट होऊन यायच्या. तर त्या मेझरमेंटवरून डिस्टन्स, वेलिओसिटी आणि टाईमवरून त्याचं डिस्टन्स काढलं जायचं. तर त्या डेप्थ, त्याच्यानंतर आपलं हे जसं टायटॅनिक जहाज बुडालं होतं 1912च्या त्या डिझास्टरमध्ये, ते सुद्धा शोधून काढण्यामध्ये त्याचं त्या अल्ट्रासॉनिक वेव्जमुळेच. त्यानंतर जसे मेटल्स असतील, मेटल्समध्ये काही दोष असतात किंवा कॅव्हिटीज असतात, तर त्या शोधण्यासाठी सुद्धा त्या वेव्जचा यूज होतो. नंतर बऱ्याचशा आपल्या मेडिकलमध्ये त्यांचा यूज होतो. आणि पर्टिक्युलर सोनोग्राफी तुम्ही बघितलं असेल तर सोनोग्राफी आहे ते अल्ट्रासॉनिक वेव्जमुळेच ती म्हणजे दिसतं आपल्याला सगळं, ते शक्य आहे. तर असा हा रिसर्च असताना त्यावेळेस तबाने सरांच्याकडे जे रिसर्च स्टुडंट्स होते ते खूप सारे रिसर्च स्टुडंट्स होते. आम्हालाही जेव्हा आम्ही करायला गेलो तर बरीच लंबी लाईन होती, त्याच्यामुळे आम्हाला 7-8 वर्ष वाट पाहावी लागली त्यांच्याकडे हे करायला, एवढं ते मोठं एक नाव होतं. तर त्यांच्याकडे आल्यानंतर आम्ही मग त्यावरच काम सुरू केलं सुरुवातीला. तर त्यात माझा जो टॉपिक होता
तर अल्ट्रासॉनिक स्टडी ऑन सब बायोलॉजिकली ॲक्टिव्ह मटेरियल्स. बायोलॉजिकली ॲक्टिव्ह मटेरियल्स म्हणजे हे अमिनो ॲसिड्स होते, जसं 20 मॅजिक अमिनो ॲसिड्स आहेत. तर त्याच्यापैकी मी 5-7 म्हणजे 7 ते सिलेक्ट केले. त्यात जसं लायसिन होतं, नंतर ॲस्परजिन होतं, प्रोलाइन होतं, ल्युसिन होतं, आयसोल्युसिन होतं. अशा प्रकारचे मटेरियल्स वेगवेगळे सिलेक्ट केले. त्यानंतर त्याचे जे प्रॉपर्टीज होत्या, जवळपास 70-75 प्रॉपर्टीज मी त्या स्टडी केल्या. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या त्यांचे ते पॅरामीटर्स मिळाले आम्हाला, त्यांच्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या मिळाल्या. तर त्यामध्ये आम्ही त्या प्रॉपर्टीची डेन्सिटी काढली, व्हेलॉसिटी काढली, कॉम्प्रेसिबिलिटी काढली. त्यानंतर त्याचं मोलिक्युलर व्हॉल्यूम, मोलर व्हॉल्यूम, मोलिक्युलर वेट, अशा विविध आम्ही त्याच्या डायनामिकल प्रॉपर्टीज काढल्या. तर त्या प्रॉपर्टीजवरून त्यांचे जे काही रिझल्ट्स होते ते मी एक माझ्या थिसिसमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर बऱ्याचशा स्टुडंटनी सुद्धा त्याला स्टडी केलेला आहे. हां, तर हा एक अल्ट्रासॉनिकचा आमचा जो अभ्यास होता तर तो त्या ठिकाणी सुरू होता. मग अशामध्ये हे सुरू असतानाच एक ल्युमिनेसन्सवर काम सुरू होतं इथे कॅम्पसला, म्हणजे PGTDला. डॉक्टर ढोबळे, खरं तर हे यांनी संजय ढोबळे खूप मोठं यांचं रिसर्च वर्क. सुरुवातीला माझंही हे रिसर्च अल्ट्रासॉनिक सुरू व्हायच्या पूर्वी त्यांच्यासोबत इंटरॅक्शन आम्ही काम सुरू केलं होतं, पण ते राहिलं मी इकडे नोकरी लागल्यामुळे. मग नंतर एक अल्ट्रासॉनिकसोबत काही हे सुरू करावं एक वेगळा टॉपिक म्हणून त्या ल्युमिनेसन्सवर ते काम सुरू केलं. तर लुमिनेसन्सचं जे टाईप्स असतात ते वेगवेगळे टाईप्स असतात. जसं एक बायोल्युमिनेसन्स, नंतर फोटोल्युमिनेसन्स, थर्मोल्युमिनेसन्स, केमोल्युमिनेसन्स, मेकॅनिको ल्युमिनेसन्स, असे वेगवेगळे त्याचे टाईप्स असतात लुमिनेसन्सचे. तर याच्यापैकी फोटोल्युमिनेसन्स आम्ही तो सिलेक्ट केला. ल्युमिनेसन्सचा अर्थ असा की जसं बायोल्युमिनेसन्स आहे तर स्वयंप्रकाशित, म्हणजे जसं काजवा आहे. ल्युमिनेसन्स म्हणजे प्रकाश इमिट करणे. जसं काजवा आहे तो स्वतः इमिट करतो लाईट, हा सेल्फ आहे. त्यानंतर जसे आपले काही जेलफिश वगैरे असतात, काही वनस्पती पण आहेत, तशा काही इन्सेक्ट्स पण आहेत, तर ते त्यामध्ये मोडतात. फोटोल्युमिनेसन्स म्हणजे त्यावर आपण काही प्रक्रिया करून ते म्हणजे आर्टिफिशियल. हा, त्यानंतर थर्मोल्युमिनेसन्स म्हणजे त्याचं जर आपण टेम्परेचर वाढवलं, थर्मो म्हणजे टेम्परेचर, त्याचं जर वाढवलं टेम्परेचर तर त्यामधून त्या मटेरियल्समधनं लाईट इमिट होईल. तर केमोल्युमिनेशन्समध्ये त्याच्यावर केमिकल रिॲक्शन्स मदत होईल. तर असल्या प्रकारचे ल्युमिनेशन्सचे जे आहेत ते प्रकार आहेत. आम्ही फोटोल्युमिनेशन्सवर तिथे काम एक सुरू केलं आहे. तर ते काम करत असताना फोटोल्युमिनेशन्सवर ज्याच्यात 2 प्रकार असतात त्या मटेरियलनी लाईट इमिट करायचे. एक होस्ट असतो आणि एक ॲक्टिवेटर असतो. तर त्या होस्ट जो असतो त्या होस्टला ते जे ॲक्टिवेटर आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो किंवा इंजेक्ट करत असतो त्याला डोपंट म्हणतात. तर तसं करून तो मटेरियल बनत असतो. तसे वेगवेगळे ल्युमिनेसंट मटेरियल म्हणजे प्रकाश देणारे मटेरियल्स ते बनतात. मग त्याची यूज वेगवेगळ्या बऱ्याच ठिकाणी होत असतात ते त्यांचे. तर हे बनवत असताना आमचं होस्ट मटेरियल वेगवेगळे जसं तुम्हाला सांगितलं, तर एक आमचं पोटॅशियम बेरियम फॉस्फाईट असल्या प्रकारचं आमचं ते मटेरियल होतं, जे होस्ट मटेरियल होतं म्हणून ते. आणि ॲक्टिवेटरमध्ये युरोपियम, नंतर सॅमेरियन, प्रेसोडिनियम अशा प्रकारचे हे मटेरियल्स आम्ही त्यामध्ये यूज केले त्या मटेरियलमध्ये, म्हणजे डोप केले. तर जे काही रिझल्ट्स आम्हाला मिळत होते आम्ही ते रिझल्ट्स वेगवेगळ्या याच्यामध्ये यूज करत होतो. मग त्यामधनं काही आम्ही पेपर्स हे केले, पेपर प्रेझेंटेशन, काही बुक चॅप्टर्स पण आहे. एक बुक चॅप्टर पण आहे माझ्या म्हणजे ह्याच्याने. तर ते EL7R अशा प्रकारचं नेदरलँडचं इंटरनॅशनल बुक आहे. तर चांगलं फेमस बुक आहे ते. तर त्यामध्ये पण एक चॅप्टर आहे. त्यात टंगस्टेट ऑक्साईड, नंतर व्हॅनेडेट ऑक्साईड असल्या प्रकारच्या त्या 2 मटेरियल्सची स्टडी करून त्याचे जे काही पॅरामीटर्स होते ते त्या ठिकाणी मांडलेले आहेत. सर, मग हा जो आता जो रिसर्च झालेला आहे, ज्याचं तुम्ही पेटंट आता तुम्हाला नुकतंच मिळालं आहे, तर त्या रिसर्च करता तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि तो रिसर्च एक्झॅक्टली काय आहे हे पण आमच्या थोडंसं जर का प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकलात. अच्छा, यात काय, जसं आता हे लाईट्स आहेत, हे ट्यूब लाईट्स आहेत किंवा मर्क्युरी लाईट्स आहेत. तर ह्या लाईटला खूप सारी एनर्जी लागत असते सुरू करायला किंवा त्याच्या वापरासाठी, जी आहे तो जेवढा प्रकाश द्यायला पाहिजे.
तर ती खूप एनर्जी, आणि जनरली काय एनर्जी सेव्ह झाली पाहिजे सर्व जग आज बघत आहे. तर अशामध्ये मग त्या LED लाईट्सचा शोध लागला. सुरुवातीला ज्यांनी LEDचा शोध लावला तर ते फिजिसिस्ट होते. तर त्यांना सुद्धा नोबेल प्राईज मिळालेला आहे. निळ्या LEDs त्यांनी सुरुवातीला केली किंवा वेगवेगळ्या कलरच्या ह्या केल्या. त्यानंतर त्या लाईट्सवर एक येलो कलरचं गार्नेट मटेरियल्सचं थर देऊन त्या म्हणजे ते निळ्या LEDवर तर त्याच्यापासून पांढरा लाईट एलिमिनेट करू शकतील अशा प्रकारच्या त्या LED बनवल्या गेल्या. म्हणजे आत्ताच्या ज्या प्रचलित आहेत तर त्या म्हणजे पांढऱ्या LEDवर त्याला मटेरियल म्हणजे हे असते, जसं की हे आहे, कदाचित इथे दिसत नसेल समजा, ते दिसत आहे ना पिवळसर हे वरचं, हा, तर त्या आतमध्ये निळ्या आणि त्याच्यावर तो पिवळा असं ते लेअर लावलेलं आहे गार्नेट मटेरियलचं. तर ह्या लाईट एमिट करतील पांढरा लाईट एमिट. आता पांढरा लाईट म्हणजे काय, तर जनरली सूर्यापासून जे आहे आपल्याला जो लाईट मिळतो तो व्हाईट लाईट असतो, पांढरा लाईट असतो, आणि त्याच्यामध्ये जशा वस्तू असतील म्हणजे त्या प्रकाशामधील त्या तशाच दिसतात. नॅचरल त्यांचा कलर तो त्यांचा कलर तो तसाच दिसेल. तर हा सोर्स म्हणजे नॅचरल सोर्स झाला, सूर्याचा जो प्रकाश आहे तो. तर त्याच्यामध्ये काय 7 कलर्स असतात, 7 कलर्स असतात त्यामध्ये, माहीत असेल आपल्याला. आणि ज्याही समजा हिरव्या कलरवर जर पडलेलं असेल ते सनलाईट तर बाकीचे कलर तो ऍब्झॉर्ब करतो आणि त्याचा जो ग्रीन कलर असेल तो रिफ्लेक्ट करतो. आणि ते कलर किंवा तो जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यापर्यंत आला की आपल्याला ते हिरवं दिसत असते. हा, अशा प्रकारचं ते हे असते. व्हाईट लाईट असेल ते सर्वच्या सर्वच कलर तो रिफ्लेक्ट करतो म्हणून तो व्हाईट दिसत असतो. ब्लॅक कलरवर जर पडलं ते लाईट तर पूर्णच्या पूर्ण ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे आपल्या डोळ्यापर्यंत काहीच येत नाही म्हणून तो ब्लॅक दिसत असतो, हे रिफ्लेक्शनचं. तर याच्यात काय झालं की मग हे जे लाईट जे होते इतर, तसं LED लाईटचा तो शोध लागला त्यानंतर गार्नेट त्याच्यावर लावून. मग परंतु त्या लाईटमध्ये जसं तुम्ही दुकानात गेले असाल, कपड्याच्या दुकानामध्ये वगैरे गेलेले असाल तुम्ही किंवा इतर, तर तिथे गेल्यानंतर आपल्याला जे कपडे दाखवले जातात तर त्या कपडे आपण तिथे पाहतो तेव्हा वेगळ्या कलरचे दिसतात. मग बाहेर लगेच आलो की आपण बाहेर उन्हात म्हणजे त्या सूर्यप्रकाशामध्ये बघतो ते कपडे तर ते वेगळेच दिसते. मग असं वाटते की फसवलं की काय त्यांनी. तर हे कारण याचं असं आहे की ते जे काही लाईट त्याच्यापासून आलेलं असते, बऱ्याचदा आता ते LED लाईट वापरतात सगळीकडे दुकानांमध्ये. आता झालंय, पण पूर्वी म्हणजे मी हे सुद्धा बघितलं की इव्हन बायकांचं स्पेशली त्यांचं कारण कलर शेडचं खूप असतं, तर साड्या घ्यायला गेले की दुपारच्या वेळेला स्पेसिफिक जायचं आणि ती साडी दुकानांना बाहेर आणून बघायची उन्हात की त्याची शेड एक्झॅक्टली काय आहे. तर नेमकं ते चेक म्हणजे हे की हे जे लाईट्स बनवले गेले नंतरचे, आता जनरली तर हे असे लाईट कोणी वापरत नाही, ट्यूबलाईट वगैरे कुठे याच्यामध्ये जनरली ते लाईट्सच वापरतात. तर कदाचित तोही पर्पज आहे की आपल्याला चांगले कलर्स नॅचरल जे आहे ते शेड दिसावे असं त्यांचं, परंतु बाहेर वेगळं असेल. तर त्या प्रकारचे ते लाईट्स आहेत. मग याच्यावर पुन्हा अजून चांगला रिझल्ट देणारे म्हणजे नॅचरल कलर सारखे रिझल्ट देणारे कसे बनतील LED लाईट्स, तर त्यावर बरेचसे संशोधन सुरू आहे जगामध्ये की त्याच्यावर जर लाल कलरचं पुन्हा आपण जर मटेरियल एखादं लावलं तर तो चांगला लाईट देऊ शकेल पांढरा, की ज्याच्यानी ओरिजिनॅलिटी चांगली दिसेल आपल्याला असल्या प्रकारचं. तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यात सुरू होतं. तर आमचं सुद्धा काम त्यावर सुरू होतं की जसं ते लाईट आहे, लाईटचं जे होस्ट आणि ॲक्टिवेटर किंवा डोपण मी तुम्हाला जे मटेरियल म्हटलं, तर आम्ही जे यूज केले जे मटेरियल आहे तर ते पोटॅशियम, बेरियम, फॉस्फेट या प्रकारचं होस्ट मटेरियल यूज केलं आणि युरोपियम, सॅमेरियन आणि प्रेसिडोनियम हे आम्ही डोपण म्हणून यूज केलेलं. तर आम्हाला जो मटेरियल मिळाला तर तो लाल कलरचा होताच, पण तो पावडर फॉर्ममध्ये होता. मग पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आम्ही त्याला त्या पावडर फॉर्मच्या ह्या मटेरियल्स जर याच्यावर लावलं त्या लाईट्सवर तर कशा प्रकारे रिझल्ट म्हणजे चांगले रिझल्ट मिळतील ह्या अपेक्षेने आम्ही त्याला तयार केलं होतं. परंतु तशा अपेक्षित रिझल्ट त्याचं मिळालं नाही आम्हाला त्या मटेरियल्सचं. मग आम्ही निराश झालो, परंतु सोडलं नाही. मग शेवटी एक आमच्याच टीममधल्याने म्हटलं की आपण त्याचं टेम्परेचर वाढवून त्याला आपण करून पाहूया पुन्हा काही प्रयत्न. तर त्याचं टेम्परेचर वाढवलं जवळपास 850 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर ते पावडर ते वितळलं म्हणजे मेल्ट झालं. तर मेल्ट झाल्यानंतर मग आम्ही तिथून जो काही पदार्थ झाला तर तो एक ट्रान्सपरंट मटेरियल तयार झाला, म्हणजे काचासारखा तो पदार्थ तयार झाला. तर नंतर मग त्या पदार्थाला मी अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये बघितल्यानंतर त्यांनी लाल कलर उत्सर्जित केला त्यामधनं. तर तो लाल कलर उत्सर्जित केल्यानंतर आम्हाला अजून पुन्हा काही वाटायला लागलं की हा मटेरियल
जर त्यामध्ये लावला त्या याच्यावर तर खरंच चांगले रिझल्ट्स मिळू शकतात का, म्हणून आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे फोटो ल्युमिनेसन्स प्रॉपर्टीज त्याच्या आम्ही चेक केल्या, स्टडी केल्या म्हणून. तर आम्हाला खूप चांगले त्याचे रिझल्ट्स दिसले. मग आता त्याचं अप्लिकेशनची जी गोष्ट आहे, आपण अप्लिकेशन करू शकत नाही, आपण फक्त इथपर्यंत हा असा रिझल्ट देऊ शकतो इथपर्यंत सांगतोय. मग आम्ही त्याच्यावरचे पेपर पब्लिश न करता, म्हणजे पेपर जर पब्लिश केला आपण तर ते सगळीकडे माहीत होऊन जाईल आपलं संशोधन, म्हणून आम्ही ते पेपर पब्लिश न करता त्याचं पेटंट घ्यायचं ठरवलं. तर मग पेटंटसाठी जे आहे, मग कोणते आपलं इंडियाचं पण पेटंट आहे, इतर ऑस्ट्रेलिया किंवा अजून बऱ्याच जगभरचं पेटंट असतात. मग आम्ही असं ठरवलं की साऊथ आफ्रिकेचं जे पेटंट आहे तर ते लवकर मिळतं, म्हणजे मिळतं इन द सेन्स त्याच्यात लवकर त्याच्या फास्ट प्रोसेस फास्ट आहे. हां, आणि ते तिथनं जे काही पास होईल किंवा नाही होईल असल्या प्रकारचं, तर आम्ही तिथे अप्लाय केलं किंवा तिथे पाठवलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्याला पॅरामीटर्सनी त्यांच्या चेक केलं आणि शेवटी मग बऱ्याचशा प्रयत्नानंतर आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो की ते पेटंट मिळालं. म्हणजे अशा प्रकारचं दुसरं आतापर्यंत नाही झालं संशोधन, या प्रकारचं ते वर्क होतं. तर मग आता त्यामधून इतर जे देशांमध्ये या गोष्टीवरती रिसर्च सुरू आहे त्यांना कुठेतरी तुमच्या रिसर्चचा फायदा होईल, म्हणजे ते वापर करू शकतील त्या गोष्टींचा किंवा त्यांना रिसर्च करतील किंवा आता इंडस्ट्रीज वाले करतील. आम्हाला जनरली ते पेपरला आल्यानंतर बऱ्याच जणांनी फोन केलेत की तुमचं हे जे मटेरियल आम्हाला याच्यासाठी यूज करता येईल का. आता काही कंपन्या समोर येतील ना, की त्या समोर येतील की हा जो मटेरियल आहे ह्या मटेरियल यूज करून ते आता LED लाईट्स तयार करतील. बरोबर. सर मला एक म्हणजे उत्सुकता अशी आहे की तुमचा आता जो रिसर्च झाला, तुम्ही सांगितलं, एक्सप्लेन केलं, पण हा इतका रिसर्च होईपर्यंत आता तुम्ही बोलता बोलता 2 ते 3 वेळा असं म्हणालात की आमचं तिथे थांबलो आम्ही, म्हणजे थोडंसं निराश झालो, काही रिझल्ट हवे अपेक्षित तसे नाही मिळाले किंवा असं. तर एकंदरीत किती वेळ लागला, किती अवधी म्हणजे वेळ गेला की तुम्हाला हा रिझल्ट मिळेपर्यंत, आणि दुसरी गोष्ट की किती लोकांची टीम याच्यावर तुमची काम करत होती. आता यामध्ये काय की जनरली ह्या ल्युमिनेसंट मटेरियल्सवर तर बरेचसे काम सुरू आहेत. इथे जे म्हटलं तुम्हाला डॉक्टर ढोबळे सरांचं जे आहे PGला, इथे PGTDला त्यांची लॅब आहे, पर्टिक्युलरली एक त्यावरच ती काम करत असते. बरेचसे स्टुडंट्स तिथे काम करत असतात. तर त्याच्यामुळे ह्या मटेरियल्सवर काम करणं सुरू होतं, म्हणजे पूर्वीपासून सुरू होतं समजा. तरी जवळपास आम्हाला 1 वर्षाचा त्यासाठी कालावधी गेलेला आहे. म्हणजे पूर्वीचे काम जे होतं ऑलरेडी म्हणून, अदरवाईज ते बरंचसं त्याला उशीर लागला असता. तर त्या मटेरियलला घेऊन आम्ही, आणि नंतरच्या बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत प्रोसेस डॉक्युमेंटेशनच्या वगैरे, त्याला तो वेगळा कालावधी लागला. परंतु याच्यासाठी पर्टिक्युलरली जे आहे तर तो आम्हाला 1 वर्षाचा कालावधी जो आहे तो लागला. आणि यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, ही खूप मोठी अभिमानाची बाब. आम्ही एक 5 जणांची टीम होती. मी आहे, डॉक्टर ढोबळे आहेत, त्यानंतर डॉक्टर डाबरे आहेत माझ्याच कॉलेजचे माझे सहकारी, त्यानंतर अभिजित कदम आहे, प्रशांत मिराले आहेत. तर अशी आमची एक 5 जणांची ती आम्ही मिळून ते काम केलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांनी बरंचसं परिश्रम घेतलेला आहे. ढोबळे सर तर आमच्या ग्रुपमधले म्हणजे लीडरच आहेत. तर हे सगळं टीमवर्क होतं. बरोबर. सर एक आणखीन गोष्ट, जसं आम्ही फक्त ऐकत असतो रिसर्च विषयी म्हणा किंवा हे, पण तुम्ही जेव्हा एक्झॅक्ट सगळीजण टीम मेंबर त्याच्यावर काम करत असता, तर काय काय डिफिकल्टीज तुम्ही फेस केल्या? कारण बरेचदा म्हणजे आम्ही जे ऐकलेलं आहे ते की जसं आता तुम्ही पण सांगितलं की एक्सपेक्टेड रिझल्ट बरेचदा मिळत नाहीत, किंवा आपल्याला हवं असलेलं मटेरियल किंवा ज्या काही बाकीच्या प्रोव्हिजन्स आपल्याला रिक्वायर्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा डिफिकल्टी, ते फायनान्सेसचे प्रॉब्लेम्स येतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा रिसर्च करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या? जनरली काय होत असतं की तेवढं जे रिसर्च, एक टेम्परेचर मेंटेनन्स करणं ती एक कठीण गोष्ट असते. म्हणजे आपण जे फर्नेस असतात त्या फर्नेसमध्ये ते टेम्परेचर मेंटेन करणं, त्यानंतर एकदा आपण ती सुरू केल्यानंतर ते कम्प्लीट होईपर्यंत त्याचे रिझल्ट्स वेळोवेळी घ्यावे लागतात आपल्याला. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा रात्रभरपर्यंत त्या ठिकाणी रिझल्ट ते घ्यावे लागत असतात. त्यानंतर आपण हे सगळं करत असताना कधी कधी ते रिझल्ट्स पाहिजे तसे येत नाही, किंवा त्याच्या मग पुन्हा त्या मटेरियलला आपण डबल किंवा टिबल ते करून बघा. त्यानंतर त्याच्यानंतर हे जे आपण पाठवतो पुन्हा लॅबमध्ये त्याचे पॅरामीटर्स तसे आले की नाही आले म्हणून, तर तिथे जर आपल्याला पुन्हा त्या प्रकारचे नसेल तर निराश व्हावं लागते.
तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, पुन्हा वेळेचं जे असते, जसं आपण एक नोकरी करून समजा पुन्हा तिथे जायचं म्हटलं तर त्या एक गोष्टी असतात. तर त्यामुळे तिथे ह्या गोष्टींना बरंचसं फेस करावं लागतं. मग अशामध्ये जे आमचे सिनियर असतात किंवा स्टुडंट्स असतात, जसं तिथे थांबायचं असेल किंवा आहे, तर ते स्टुडंट तुम्ही थांबा आमचं तेवढ्या वेळ होईपर्यंत, तर असल्या ह्या गोष्टींना तिथं फेस करावं लागलं आहे. पण ही खूप अवघड आहे, म्हणजे हे बॅलन्सिंगच झालं एका दृष्टीने, हा. की तुमचं पॅशन आहे म्हणून तुम्ही रिसर्च करता आहात हा. आणि जे रुटीन आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यात सुरू ठेवायचं हा. आहे तेवढ्याच्या. पण अशा वेळेला जेव्हा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आहेत हा. किंवा कुठल्या गोष्टी मध्ये आपण थोडंसं परत एक पाऊल मागे यावं लागतं, हा. अशा वेळेला मोटिवेट कसं करता तुम्ही स्वतःला? यात कसं असतं की आम्ही तर होत असतो, परंतु जसं तुम्हाला म्हटलं ना की जसं डोबळे सरांचं ते यामधले खूप म्हणजे महर्षी आहेत ते. हां, तर एक त्यांच्याजवळ बराचसा अनुभव आहे, कितीतरी यश अपयश त्यांनी पाहिलेले आहेत. तर त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आम्हाला जे काही डिफिकल्टीज आल्या किंवा अपयश आलं, तर त्याच्यातनं त्यांना एक होप होती की नाही आपण अशा प्रकारे करून पाहू, त्या प्रकारे करून पाहू. तर ह्या डायरेक्शननी त्यांनी मोटिवेट सगळ्या टीमला केलं आम्हाला, आणि शेवटी त्या रिझल्टपर्यंत आम्ही पोहोचलो. नाही, खरंच आहे. आणि हे सगळ्यांकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे. हं. कारण म्हणजे असं आपण म्हणू नाही, पण थोडंसं कुठेतरी आपला विदर्भ म्हणा किंवा आपल्या इथल्या गोष्टी ना थोडंसं दुर्लक्षित असतात. हं. पण आता आपण असं म्हणू शकत नाही तुमच्या रिसर्चला बघता की सगळ्या फॅसिलिटीज आणि सगळं आता सपोर्ट कसा मिळतोय एकंदरीत, जो पूर्वी असायचा आणि आता, त्या दृष्टीने की युनिव्हर्सिटीकडनं म्हणा किंवा गव्हर्नमेंटकडनं म्हणा, कसा सपोर्ट मिळतो आहे आता समजा रिसर्च किंवा असं काही करायचं झालं कोणाला तर? नाही, आता तर नवीन जे काय आहे गव्हर्नमेंट पॉलिसीज जे आहेत, म्हणजे UGCच्या किंवा गव्हर्नमेंटच्या म्हणा, त्या टोटल आता म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला पण त्यांनी पूर्ण रिसर्च आणलेला आहे. अच्छा, म्हणजे बेसिक एज्युकेशन जे आहे, बेसिक एज्युकेशनच त्या मुलांना बरोबर येत नाही, तर रिसर्च कुठून येणार? परंतु रिसर्च म्हणजे आता ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आलेलं आहे. आम्हाला सुद्धा जे शिकवत असताना आमचे जे स्वतःचे रिसर्च पेपर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांना बरंचसं असं अपेक्षित आहे की रिसर्च ओरिएंटेडच एज्युकेशन व्हावं. तशा प्रकारचे ते गव्हर्नमेंटच्या आता पॉलिसीज आहेत. त्यामुळे कुठेतरी एक बेनिफिट पण आहे त्या गोष्टीचा असं. त्यामुळे आता कसं झालंय की एक प्रत्येक कॉलेजमध्ये रिसर्च सेंटर असतोच. आता आमच्या कॉलेजमध्ये तर बऱ्याच सगळ्याच सब्जेक्टचे रिसर्च सेंटर आहेत, म्हणजे रिसर्च सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे आमच्या इथं. हां, बऱ्याचशा शाळांमधनं पण आहेत सायन्स लॅब्स वगैरे ज्या पूर्वी असायच्या, त्याच्यात फक्त टीचर्सनी दिलेल्या एक्सपेरिमेंट्सच मुलं करायचे किंवा हे. आता आपण बघू शकतो की बऱ्याचशा शाळांमधनं सुद्धा मुलांना सपोर्ट मिळतो आहे, जर त्यांना त्यांच्या लेवलला काही जर का करायचं एक्सपेरिमेंट एक गोष्ट वेगळी आहे आणि रिसर्च ही एक गोष्ट वेगळी आहे. हा, म्हणजे आजकाल मुलं ते बरेचसे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वगैरे सुद्धा बनवायला बघतात किंवा असं. तर हे मला वाटतं एज्युकेशन सिस्टम थोडंसं चेंज झाल्यामुळे होत आहे. आता कसं झालं की जगभरामध्ये ते सगळं ट्रेंड आहे की नवीन नवीन काहीतरी शोधा म्हणून, आणि त्यामुळे कुठेतरी गव्हर्नमेंटनी जे आहे हे एक कंपल्सरी केल्यासारखं आहे प्रत्येक कॉलेजला, रिसर्च वर्क दाखवा तुमचं. म्हणजे आता नॅक होते तर नॅकमध्ये सुद्धा जे आहे ते रिसर्च किती जणांचं आहे, किती जणांचे पेपर्स आहेत, किती जणांनी किती कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत, यावर त्याचे मार्क्स बरेच असतात. त्यामुळे प्रत्येक कॉलेज असेल किंवा प्रत्येक प्राध्यापक असेल तर तो त्याचं रिसर्च वर्क हे करत असतो. सर, इतका छान रिसर्च तुम्ही केलाय, पेटंट सुद्धा घेतलंय. मला हे विचारायचंय की आता ह्याचा पुढे उपयोग सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातनं कसा होईल किंवा काय उपयोग त्यांना होईल या गोष्टीचा? नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या अशा प्रकारच्या त्या लाईट्समुळे एक नॅचरल लाईट जो आहे, व्हाईट लाईट, तर तशा प्रकारचा इथून जर लाईट म्हणजे हा जर लाईट तयार झाला तर एक आपल्याला त्या ओरिजिनल गोष्ट म्हणजे आपल्याला बाहेर सूर्यप्रकाशात ज्या लेडीजला घेऊन जावं लागत होतं तर ते जावं लागणार नाही, म्हणजे तिथेच त्यांना ते ओरिजिनल दिसेल. हा, म्हणजे आपण हे घरात जे लाईट्स वगैरे वापरतो त्याच्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. हो. आणि ओव्हरऑल सगळीकडेच म्हणजे आपल्याला जे नॅचरली अवेलेबल आहे ते नॅचरल स्टेट मध्येच बघता येईल. हा सगळ्यात मोठा बेनिफिट मला असं वाटतं की या रिसर्चचा असणार आहे. तर काही कंपन्यांना वगैरे तुम्ही
हे पेटंटचं युटिलाइज करण्याकरता परमिशन देणार किंवा असा काही विचार आहे का फ्युचरमध्ये तो? हो, नक्कीच येतील. तुम्हाला मी म्हटलं की एक दोन ते आमचं ते पेटंटचं वाचल्यानंतर काही जणांनी कॉन्टॅक्ट केलेलं आहे. तर पण ते त्यांच्या वर्कसाठी आहे की कशा होईल म्हणून. अजूनपर्यंत असे कोणी बाकी त्या बनवू आपण एलईडीज तशा प्रकारचा अजून कोणी परत येतील म्हणजे म्हणजे भविष्यामध्ये. त्याचा कमर्शियल यूज पण सुरू Commercially होईल सुरू होईल, लवकरच त्याचा असा. नक्कीच सुरू होईल. हो. नक्कीच आम्ही पण अशी आशा करतो. सर, एक आणखीन गोष्ट मला विचारायची आहे की पेटंट जे तुम्ही घेतलं आहे ते साऊथ आफ्रिकेमधनं घेतलंय. हा. तर असं आपण सिलेक्ट करू शकतो का त्याविषयी पण की कुठून पेटंट घ्यायचं ह्याचे चॉईसेस अवेलेबल असतात आणि ते तुमच्यावरती असतं की कसं म्हणजे हो, processing आपण असतं? कुठे त्याचं पेटंट घ्यायचं तर हे आपल्यावर डिपेंड असते. जसं आपण इंडियाचं पेटंट पण घेऊ शकलो असतो त्यामध्ये, परंतु त्याच्या त्या प्रोसेसला किंवा त्याच्या त्या इव्हॅल्युएशनला किंवा चेकिंगला असं बराचसा कालावधी लागतो. तर त्यामुळे आम्ही त्या साऊथ आफ्रिकेचं एक सगळ्यांनी म्हणजे डिस्कस करून तिथनं एक घेण्याचा प्रयत्न केला. तर तिथेही जे पेटंट दिलं जातं तर ते संपूर्ण जगातलं झालेलं आहे की नाही ह्या गोष्टी तिथूनही चेक केल्या जातात. म्हणजे तुम्ही कुठूनही घ्या पण ते पेटंट दुसरीकडून जर झालं असेल तर ते मान्य नाही केल्या जात. त्या सगळीकड्यातल्या त्या गोष्टी म्हणजे बाबी ज्या आहेत त्या चेक करून केल्या जातात. आमच्या विशेष महत्त्वाची आणि गर्वाची बाबमध्ये तुम्हाला मी ढोबळे सरांचं जे म्हटलं तर एक वर्ल्ड सायंटिस्ट जेवढे काही आहेत त्यातील 2%, टॉपमोस्ट 2% मध्ये त्यांचा नंबर आहे. म्हणजे त्यांचा तर एक असल्या प्रकारचं त्यांचं वर्क आहे आमच्या टीमचं किंवा सरांचं. आणि त्यांचे आतापर्यंत जवळपास 900 इंटरनॅशनल पेपर्स पब्लिश झालेले आहेत आणि जवळपास 1100 सायटेशन त्यांना मिळालेले आहेत. तर एक ही विदर्भासाठी किंवा आपल्या इंडियासाठी खूप मोठी बाब आहे आणि ती व्यक्ती आमच्यासोबत काम करते ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि पुढेही त्या सगळ्या ह्या रिसर्चचा हा बराचसा मोठा फायदा होणार आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबरोबर तुम्ही इतका छान रिसर्च घडवून आणलात तर तुमचा त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव काही जर तुम्ही शेअर करू शकलात तर? हो, जेव्हा मी जे सुरुवात सांगितली ना माझ्या रिसर्चची तर पहिल्यांदा अगदी मी तोच टॉपिक सिलेक्ट करायला हे केलेलं होतं. परंतु मग मला ते कॉलेजचं जे मला जाणं येणं होत होतं नागपूरला राहत असणं तर ते नाही झालं म्हणून माझी डिस्कंटिन्युटी झाली तिथे. अदरवाईज मग माझं तिथेच कंटिन्युएशन झालं असतं आतापर्यंत. आणि एक बघितलं म्हणजे ती जी सुरुवात होती माझी त्यांच्या होती आम्ही अगदी तेही त्यावेळेस तिथे लागायचे होते असं रिसर्च स्टुडंट म्हणूनच होते ते. तर अगदी एक छोटीशी फर्नेस म्हणजे एक होती फर्नेस लॅबमध्ये आणि आम्ही सगळं अगदी जसं कसं सुरुवात आपण करतो याची तसल्या प्रकारची ती स्टेज होती. तर त्याच्यामुळे ते आणि मी भयंकर हार्डवर्कर आहेत ते अगदी म्हणजे झोपही ते बसल्या बसल्या की अशा प्रकारचे घेत असतात. ते रात्री तिथे थांबत असतात, मुक्कामी थांबत असतात आणि सगळे जे आपण रिझल्ट्स म्हणू ते सगळे बघत असतात. ते म्हणजे प्रत्येक पावलावर त्यांचं लक्ष असतं आणि कटाक्षाने ते स्वतः इन्व्हॉल्व्ह होतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. खूपच छान अनुभव तुमचा आहे. आणि सर तुम्ही इतकं छान जो रिसर्च केला आहे त्याचा नक्कीच आम्हा सगळ्यांना अभिमान आहे आणि आम्ही अशी एक आशा करतो की लवकरात लवकर हा जो तुमचा रिसर्च आहे हा आपल्या सामान्य जनतेकरता किंवा समाजाकरता त्याचा उपयोग सुरू व्हावा म्हणून. पण जाता जाता तुम्हाला एक संदेश जर का द्यायचा झाला आपल्या स्टुडंट्सना किंवा तुमच्या सहकर्मींना ज्यांना तुमच्यासारखंच काहीतरी छान समाजाकरता करण्याची इच्छा आहे तर तुमच्या अनुभवातनं तुम्ही काय संदेश द्या? काय आहे की आपण जेही काम करत असतो तर त्याचं कुठेतरी चांगल्या मोठ्या लेवलवर एनालिसिस व्हायला पाहिजे, त्याची तपासणी व्हायला पाहिजे, त्याची गुणवत्ता चेक व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीतून आपण जेही काम करत असतो ते कुठेतरी सबमिट करावं. जसं एक कोणत्या प्रमाणपत्रासाठी असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी. कारण आपल्या चुका आपल्या लक्षात येत नसतात. आपण जे करत असतो ते बरोबर असेल असं वाटतं आपल्याला, परंतु ते जेव्हा आपण बाहेर जाऊन म्हणतो मग कॉन्फरन्सेस असतील नॅशनल असतील किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस असतील तिथे जेव्हा आपण आपलं वर्क ठेवतो आणि इतरांच्या समोर जेव्हा आपण प्रेझेंट करत असतो तर त्यावेळेस वाटत असते प्रेझेंट करताना की खरंच आपल्या प्रॉडक्टमध्ये काय दम आहे ते. तर असल्या प्रकारचं रिसर्च वर्क असावं ज्या प्रकारचं इतर मटेरियल्स जसं असते बाजारपेठेमध्ये गुणवत्ता ते क्वालिटी टिकवून ठेवतात तशाच प्रकारे ते रिसर्च वर्कचं असावं. जोपर्यंत आपण बाहेर कुठेतरी त्यांना दाखवणार नाही किंवा हे करणार नाही तोपर्यंत त्याची क्वालिटी समजणार नाही. म्हणून सर्वांनी अप्लाय करावं, जे होईल नाही तर नाही होईल, करता करता ते काही गोष्टी त्याच्यातनं बऱ्याचशा साध्य होतील. तर असलं एक माझं सांगणं आहे.
खूप छान म्हणजे रिसर्च तर आहेच तुमचा, पण तेवढाच छान संदेशही तुम्ही दिला की आपण जेव्हा डबक्यात असतो हा. तेव्हा तिथले राजा असतो, पण थोडंसं बाहेर गेलं हो. की मग आपल्याला स्वतःला काय म्हणू आपण सेल्फ अनालिसिस सुद्धा आपण करायला लागतो बहुतेक. आणि खूप छान वाटलं तुम्ही इकडे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली, कारण इतकं डिटेलमध्ये फार क्वचित कळतं, आम्ही फक्त वाचतो बघतो सगळीकडे तेवढंच, पण आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली आणि हा एक गौरव झाला विदर्भाकरता, जे तुमचं एवढी मेहनत आहे त्याच्याकरता. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. धन्यवाद. थँक्यू.